नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुनचा तो लूक पाहून कोणाला काहीच कळत नसतं। कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली अगं नक्की हे काय आहे? तर त्याचवेळी प्रतिमा आत्या आणि रविराज सर त्या ठिकाणी येतात। त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो। प्रतिमा आत्या आणि रविराज सर सायली अर्जुनकडे पाहतच बसतात। रविराज सर म्हणतात, सायली अगं काय आहे? अर्जुन चक्क तुला चहा देतोय? तर त्यानंतर प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली गं काही झालंय का? तुला बरं वाटत नाहीये का? सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, मी अगदी ठणठणीत आहे, परंतु आजपासून अर्जुन सुभेदार यांची चाचणी सुरू होत आहे। ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना सायली सुभेदार होता येतं का? गृहदक्ष असण्याची सगळी कर्तव्य ते पार पडू शकतात का? हेच आपल्याला आता पाहायचं आहे। आता मात्र कोणाला अजूनही काहीच कळालेलं नसतं। तर अर्जुन सायलीला म्हणतो, एक मिनिट, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बनणाऱ्या सायली, तुम्ही तर आता चुकला आहात, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे मराठी शब्द वापरतच नाही। तर सायली म्हणते, तुम्हीही चुकला आहात, कारण सायली सुभेदार इंग्लिशमध्ये बोलतच नाही। तर रविराज सर म्हणतात, एक मिनिट, म्हणजे सायली तू जे काही कपडे घातलेस ते खरंच खूप छान दिसत आहेत, परंतु नक्की काय चाललंय हे आम्हाला कळेल का? तर आता अर्जुन म्हणतो, सिनियर काय आहे ना, मी माझ्या बायकोला चॅलेंज दिला आहे, पुढचे काही दिवस त्यांनी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बनावं आणि मी तिची जागा घेत सायली सुभेदार बनून घरची कामं चुटकीशी संपवून टाकणार आहे। आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो। तर प्रतापराव रविराज सरांना म्हणू लागतात, रविराज मला काय वाटतं, मी आता अश्विनला फोन करतो आणि त्याला बोलावून घेतो, आणि गरज पडली तर एखादा चांगला सायकॅट्रिस्टसुद्धा आपल्याला बोलवावाच लागेल, कारण अर्जुनला तपासणं आता खरंच खूप गरजेचं आहे। तर सायली म्हणते, नाही बाबा, त्याची काहीच गरज नाही आहे, खरं तर चूक यांची आहे। हे काय म्हणालेत, घरच्या बायकांना जास्त कामं नसतात आणि जी काही असतात ती सुद्धा साधी सोपी असतात। कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू असं म्हणालास? अरे तुला काय वाटतंय, घरची बायका कामं करत नाहीत? अर्जुन तू चुकलास। तर अर्जुन म्हणतो, मम्मा सायलीसुद्धा चुकली आहे, ती काय म्हणाली की पुरुषांना फक्त फाईल घेऊन ऑफिसला जायचं असतं, बाकी कामं काय सोपीच असतात। रविराज सर म्हणतात, नाही आहे सायली, इथे तू सुद्धा चुकली आहेस। तर प्रतापराव म्हणू लागतात की मला तरी वाटतंय की काही प्रमाणात दोघंही चुकली आहेत, चूक दोघांचीही आहे। तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, एकाच वेळी दोघंही चूक आणि थोड्या प्रमाणात दोघंही बरोबर, असं कसं असू शकतं? तर सायली म्हणते, तेच तर आम्हाला पडताळून पाहायचं आहे प्रतिमा आत्या। यांना असं वाटतं की माझी कामं ही आरामाची आहेत, तर अर्जुन म्हणतो, आणि हिला असं वाटतंय की माझी ऑफिसची कामं ही सहज सोपी आणि थोडी आहेत, त्यामुळे पुढचे काही दिवस मी सायली सुभेदार आहे आणि ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार। त्यामुळेच आता ही म्हणजे माझ्यासारखेच कपडे घालून आली आहे, कारण आजपासून ही ऑफिसला जाणार आहे। रविराज सर म्हणतात, नाही म्हणजे तुम्ही दोघांनी जो अदलाबदल केलाय ना, तो खरंच मला आवडला, कारण कसं असतं, ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीच्या जागी उभं राहत नाही आणि त्याची सुखदुःख समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्यालाही खरं खोटं कळत नसतं किंवा आपल्यालाही त्या गोष्टीचा अनुभव घेता येत नसतो। आणि जर एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीची जागा आपल्याला घ्यावीच लागेल, आणि तुम्ही जे केलंय ते अगदी बरोबर आहे। तर आता रविराज सर ह्या दोघांच्याही पाठीशी असतात। आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली सिनियर, तू बोलतोस ते अगदी खरं आहे। आता मात्र सायली अर्जुनकडे पाहते, त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की आपल्याला मराठीत बोलायचं आहे। अर्जुन म्हणतो, या मताशी मीही सहमत आहे। तर त्यानंतर आता अर्जुन सायलीला म्हणतो, चला तर मग ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार। तर आता प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली पण तू कोर्टात जाऊन केस तर लढवू शकत नाहीस? तर सायली म्हणते, बाबा मी कोर्टात जाणारच नाही, कोर्टाची जी कामं असणार ती चैतन्य भाऊजी करणार आहेत, मी फक्त यांच्या जे काही क्लायंट आहेत त्यांच्यासोबतच चर्चा करेन, म्हणजे त्यांच्या केसमध्ये त्यांना काही मदत हवी आहे का, त्यांना सुटका करण्यासाठी काही मार्ग सापडतील का, या सगळ्यासाठी मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे, आणि कोर्टाचं कामकाज चैतन्य भाऊजी पाहतील। असं म्हणत आता सायली अर्जुन सुभेदार बनण्यासाठी सज्ज झालेली असते। तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही तुमची चहा पिऊन घ्याल का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार? आता त्यानंतर अर्जुन सायलीच्या हातात गुलाब देत सायलीला म्हणतो, हॅपी रोज डे। आता सायली अर्जुनने दिलेलं गुलाब स्वीकारते, परंतु त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं की आपली इडली तशीच राहिली आहे, म्हणून धावत पळत तो किचनमध्ये निघून जातो। तर इकडे कल्पनाताईंना सायली विचारते, आई ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार व्हायला जमतंय ना मला? तर कल्पनाताई म्हणतात, हो हो जमतंय। तर त्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते, एक मिनिट, असं म्हणत आता सायलीसुद्धा अर्जुनला गुलाब देत त्याला ऑल द बेस्ट म्हणते। तर आता अर्जुनची घाई असते इडली बनवण्यासाठी। रविराज सर अर्जुनला शुभेच्छा देतात।
तर त्यानंतर इकडे मात्र अर्जुनची किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवायची घाई सुरू असते. तर दुसरीकडे चैतन्य सतत अर्जुनला फोन करत असतो. अर्जुन काही फोन उचलत नाही. इकडे चैतन्य म्हणू लागतो, अर्जुन अरे फोन उचल, आज आपली बरीच महत्त्वाची कामं आहेत. पण नाही, तू काही फोन उचलत नाहीस, आता मलाच यावं लागेल असं म्हणत चैतन्य आता सुभेदारांच्या घरी येत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरात अर्जुनने सर्वांसाठी इडलीचा ब्रेकफास्ट बनवलेला असतो. आता अर्जुन सर्वांनाच इडली चटणी देतो. तर आता अस्मिता म्हणू लागते, तुम्ही जो एकमेकांमध्ये असा बदल घडवून आणलाय ना, तो खरंच मला आवडलाय. म्हणजे तू सायली सुभेदार बनलायस. परंतु खरंच सांगू का, या सगळ्यामध्ये मी सायलीच्याच बाजूने असेन. कारण सायली घरची कामं कशी आणि किती करते हे मला चांगलंच माहीत आहे. तर अर्जुन म्हणतो, हो, पण आता ती सर्व कामं मी करतोय आणि अगदी सक्सेसफुली. हो की नाही मम्मा? तर कल्पनाताई म्हणतात, हो का, परंतु सायली सकाळी उठल्यावर अस्मिताच्या हातात दुधाचा ग्लास देते, तू दिलेस का? आता मात्र अर्जुन शांतच होतो. तर अस्मिता अर्जुनकडे पाहू लागते. तर अर्जुन म्हणतो, सॉरी मी आत्ता घेऊन येतो असं म्हणत अर्जुन घाईघाईने किचनमध्ये जातो. आता दूध गरम करतो आणि सर्वांना विचारतो की दुधामध्ये साखर टाकायला हवी आहे का? कल्पनाताई काहीच बोलत नाही. तर प्रतापराव म्हणतात, आता ते तूच ठरव, कारण तूच म्हणतोयस ना की मला सायली सुभेदार बनता येतं. मग आता सायली सुभेदार काय काय कामं करते हे सुद्धा तुला माहीत असायला हवं असं म्हणत अर्जुनला आता सर्वांनीच चांगलंच धारेवर धरलेलं असतं. कोणी काही अर्जुनला मदत करत नसतं आणि त्यामुळे अर्जुन मात्र किचनमध्ये एकटाच पडलेला असतो. तर त्याचवेळी आता चैतन्य येतो. चैतन्य सर्वांनाच गुड मॉर्निंग म्हणतो आणि डेकोरेशन केलेलं पाहत म्हणतो, आज काही फंक्शन आहे हे मला माहीत नव्हतं. मला जर माहीत असतं तर मी सुद्धा डेकोरेशनसाठी मदत केली असती आणि हे जे काही डेकोरेशन केले ना त्यापेक्षा तरी छान केलं असतं. आता मात्र सर्वच जण हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो, बरं चला, आता अर्जुन कुठे आहे असं म्हणत तो अर्जुनला आवाज देतो आणि म्हणतो, अर्जुन अरे चल लवकर, आज आपल्याला महत्त्वाची करमरकरांसोबत मीटिंग आहे. आता अर्जुन किचनमधून हात दाखवत म्हणतो, हे बघ मी इथे आहे. आता मात्र चैतन्याला धक्काच बसतो, कारण अर्जुन चक्क किचनमध्ये हे चैतन्यासाठी नवीनच असतं. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपत शिकरे आता नागराजला न घाबरता म्हणू लागतात, गप्प बस नाग्या, आता मी नाही तुझ्या धमक्यांना घाबरत, कारण तू आता काही केल्या या जेलमधून सुटणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तू माझं किंवा माझ्या पोरीचं काहीच वाकडं करू शकत नाहीस. अरे तू जेलमधून सुटणारच नाही आहेस आणि तुझे हात पण एवढे लांब नाही आहेत की जेलच्या बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे तू मला धमकी देण्याचा प्रयत्नच करू नकोस. अरे जो स्वतःच्या बायकोला सांभाळू शकला नाही तो माझा आणि माझ्या मुलीचं काय वाकडं करणार आहे असं म्हणत महिपत शिकरे आता नागराज काकांना अगदी ठणकावून प्रत्युत्तर देतात. नागराज काका खूप चिडलेले असतात. महिपत शिकरे म्हणू लागतात, तुझं म्हणजे असं झालंय ना की हातात नाही पैसे आणि उगाच बाता करायच्या. तुला काय वाटतं रे, तू असं बोलणार आणि मी घाबरणार? अरे तुझ्यात तर काही दमच नाही आहे. आता मात्र नागराज काका महिपत शिकरेंची कॉलर पकडतात आणि म्हणू लागतात, माझ्यात काय दम आहे हे मी तुला दाखवू का? अरे तू आयुष्यातून उठशील हे विसरू नकोस. महिपत शिकरे म्हणतात, नाग्या अरे तुझ्या या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. आणि नाग्या, तुला जर गळा पकडायचाच असेल ना तर माझा गळा पकडण्यापेक्षा त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचा गळा पकडून दाखव ना. आणि तुला या अगोदर मी वेळोवेळी सांगितलं आहे, 113% सांगितलंय की माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझी फणा ठेचायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत महिपत शिकरे आता नागराज काकांचा गळा दाबतात आणि म्हणू लागतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जेलात असला ना तरी वाघ हा वाघच असतो. आता महिपत शिकरेंनी नागराज काकांचा असा काही गळा दाबलेला असतो की नागराज काका खूप घाबरतात आणि म्हणू लागतात, महिपत मला सोड, प्लीज मला सोड. परंतु महिपत शिकरे काही नागराज काकांना सोडत नाहीत. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन अस्मिताताईसाठी दुधाचा ग्लास घेऊन येतो. तर इकडे मात्र चैतन्याला चांगलाच धक्का बसलेला असतो. चैतन्य आता त्यांच्याकडे पाहू लागतो. तर इकडे सायली म्हणू लागते, चैतन्य भाऊजी, आज करमळकरांची मीटिंग ही मी हँडल करणार आहे. तर आता चैतन्य म्हणतो, रविराज सर, मी हे काय पाहतोय, म्हणजे मला दिवसा स्वप्न वगैरे पडत तर नाही आहेत ना? मला तरी असं वाटते की हे स्वप्नच आहे. रविराज सर म्हणतात, नाही चैतन्य, हे स्वप्न नाही आहे, हे वास्तव आहे, वास्तव, आणि हे इथेच तुला दिसू शकतं. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, आणि हो, हे खरोखर घडतंय. आज माझ्याकडे इडली, क्लिनिंग, वॉशिंग मशीन या केसेस आहेत.
तर सायली चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी आपण आपल्या केसबद्दल वाटेत डिस्कस करू शकतो, कारण मीटिंगला उशीर झालेला मला अजिबातच आवडत नाही. आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. तर प्रतिमा आत्या सायलीला विचारतात, सायली अगं आज तू दुपारच्या जेवणाचं काय करणार आहेस? आता सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुन मात्र तिथेच उभा असतो. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली आज तुझा डबा मिळेल असं मला तरी वाटत नाही. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही मिळेल ना बायको, फक्त 10 मिनिटं, 10 मिनिटात तुझा डबा तयार असेल. सायली म्हणते, पण तुम्ही खाली येण्या अगोदर माझा डबा तर तयार असायचा. तर अर्जुन म्हणतो, हो पण राहून गेलं आहे तयार, तेवढं देतो. असं म्हणत आता अर्जुन धावत पळत किचनमध्ये निघून जातो. आता सर्वच जण अर्जुनची मजा घेत असतात. आता अर्जुन घाईघाईने डबा बनवायला सुरुवात करतो. सर्वच जण इकडे पाहत त्याच्याकडे हसू लागतात. आता अर्जुनने डबा तयार करत सायलीसाठी डबा दिलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको डबा तयार आहे. सायली म्हणते, तुम्ही माझ्यासाठी डबा दिलाय तो मी पूर्ण संपवेनच. तर अर्जुन म्हणतो, तुला संपवावाच लागेल आणि कॉफी वगैरे प्यायची नाही किंवा बाहेरचं खायचं नाही, ॲसिडिटी होते. सायली म्हणते, हो तुम्ही मला डबा तर दिलाय पण बाकीच्यांना उपाशी ठेवू नका म्हणजे झालं. तर अर्जुन हळूच म्हणतो की बायको काही टोमणे मारायचे सोडत नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही जो मला अर्धवट डबा दिलाय ना त्यासाठी 100 पैकी फक्त 20 गुणच मिळतील. असं म्हणत आता सायली सर्वांचा निरोप घेते आणि ऑफिसला निघालेली असते. तर कल्पनाताई आणि सर्वच जण अर्जुनकडे पाहून हसू लागतात. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन 100 पैकी 20 गुण म्हणजे तुला कळतंय ना, फेल झालायस तू. तर अर्जुन म्हणतो, अजून परीक्षा बाकी आहे त्यामुळे ही परीक्षा मीच पास होणार आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. असं म्हणत अर्जुनचा काही कॉन्फिडन्स अजूनच डगमळीत झालेला नसतो आणि हे सगळं प्रिया दुरूनच पाहत असते. आता हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, काय चाललंय हे, कसला खेळ चालू आहे? म्हणजे आता सायली बाहेर भटकायला मोकळी आणि अर्जुन किचनमध्ये काम करणार. मग अर्जुन किचनमध्ये काम करणार तोपर्यंत मी तसंच थांबायचं आहे का? तर अर्जुनमध्ये म्हणतो की तू कधी किचनमध्ये पाहतेस तरी का गं, म्हणजे वळून तरी पाहतेस का? मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तर रविराज सर म्हणतात, ज्युनियर अरे कोणाला किती काही जरी प्रॉब्लेम असला तरी तुम्ही जो काही अदलाबदल केलाय ना तो मात्र मला खूप आवडला आहे. तर आता प्रतापराव म्हणू लागतात, कल्पना हा जो काही या दोघांनी बदल केलाय ना तो मलाही आवडलाय. मला काय वाटतं जर आपण सुद्धा असाच आपल्यामध्ये बदल केला तर, म्हणजे तू तर आता किचनच्या कामांमधून बाहेर पडलीच आहेस आणि रिटायरमेंट घेतलीच आहेस. मग आता तू जर फॅक्टरी सांभाळलीस तर, म्हणजे तू माझी कामं करण्यासाठी फॅक्टरीत गेलीस आणि मी घरी बसून एकच काम करेन, सायली आणि विमलला फक्त ऑर्डर सोडेन. आता मात्र कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, काय हो तुम्हाला काय वाटतं मी फक्त तेवढंच काम करते? अहो घरातील प्रत्येक गोष्ट ही माझ्या नजरेखालून जात असते, प्रत्येक गोष्ट मी बारकाईने पाहत असते आणि म्हणूनच तुमचा संसार आहे ना तो सुरळीत चाललाय. असं म्हणत कल्पनाताई रागानेच नाश्त्याची प्लेट तिथेच ठेवतात आणि रूममध्ये निघून जातात. अर्जुन आवाज देत म्हणतो, मम्मा अगं शांत हो. परंतु कल्पनाताई काही थांबत नाहीत. तर आता प्रतापराव म्हणतात, तुम्हाला सांगतो खरंच जर आम्हा दोघांची अदलाबदल झाली तर मी काही कल्पना इतका चिडणार मात्र नाही. आता मात्र सर्वच जण हसू लागतात कारण प्रतापरावांच्या ह्या बोलण्यावर सगळ्यांनाच हसू येतं. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, पण हे जे काही घडतंय ते माझ्यासाठी योग्यच आहे, कारण जर अर्जुन असाच किचनमध्ये खितपट पडला तर मग महिपत शिकरे आणि नागराजच्या केसकडे दुर्लक्षच होणार आहे. म्हणजे काही दिवस तरी मी मोकळा श्वास घेऊ शकते आणि ही गोष्ट मला नागोबाला सांगावीच लागेल, त्याचा फायदा करून घ्यावाच लागेल. असं म्हणत आता प्रिया हे सगळं काही नागराज काकांना सांगायचं ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायलीने ऑफिसमध्ये एंट्री केलेली असते, परंतु सायलीच्या मनात एक दडपण असतं. एक एक पाऊल पुढे टाकत असताना तिचं दडपण वाढत जातं. आता सगळ्या स्टाफकडे पाहताच सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर चैतन्य म्हणू लागतो, वैद्यांक काय चालय? सायली म्हणते, मी आता यांची जागा घेतली आहे हे तर मला माहीत आहे. मी घरच्यांना सांगू शकले की आम्ही दोघांनी अदलाबदल करत एकमेकांची कामं करायची ठरवली आहेत, परंतु हे ऑफिसमध्ये कसं सांगायचं? कारण आता एक खांद्यावर जबाबदारी घेऊन मी ऑफिसमध्ये आली आहे. इतके दिवस ऑफिसमध्ये येत असताना मला काहीच वाटायचं नाही, परंतु आता एक खांद्यावर जबाबदारी आहे. तर आता चैतन्य म्हणू लागतो, वहिनी तू टेन्शन घेऊ नकोस. तर त्यावेळी आता चैतन्य सर्वांनाच एकत्र बोलावतो आणि म्हणू लागतो, पुढचे काही दिवस आपले अर्जुन सर सुट्टीवर असणार आहेत आणि म्हणूनच ऑफिसचं कामकाज आता सायली मॅडमच हँडल करणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना आता कोऑपरेट करायचं आहे. तर सर्वच जण खुश होतात आणि सर्वच जण सायलीला कोऑपरेट करायला तयार होतात. सर्व
सर्वजण म्हणू लागतात, सायली मॅडम तुमचं ऑफिसमध्ये स्वागत आहे असं म्हणत आता सायलीला कोऑपरेट करण्यासाठी सर्वच जण तयार असतात आणि त्यामुळे सायलीही खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता अर्जुनची क्लिनिंग चालू असते. तर त्याचवेळी विमलताई येतात आणि अर्जुनला म्हणतात, दादा तुम्ही आता धुवायची मशीन लावली आहे का? तर अर्जुन म्हणतो, वॉशिंग मशीन? तर विमलताई म्हणतात की हां तीच लावली आहे का तुम्ही, की मी पटकन जाऊन लावू? तर अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. यांना असं वाटते की मला वॉशिंग मशीन लावताच येत नाही, परंतु मी ठरवले की मी सर्व कामं करणार आणि तरीसुद्धा यांचा माझ्यावर विश्वासच नाही आहे. तर विमलताई म्हणतात, नाही नाही दादा तुम्हाला येते ना, मग तुम्ही लावू शकता. पण दादा तुम्ही जे काही बोलता ते खरंच खूप भारी बोलता, खरंच खूप एक नंबर बोलता, पण मध्ये मध्ये जे काही बोलता ना ते कळतच नाही. तर अर्जुनला पुन्हा एकदा विमलताई म्हणतात, तुम्हाला वॉशिंग मशीन कुठे आहे हे माहीत आहे ना? तर अर्जुन पुन्हा मोठ्यानेच म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. तर विमलताई म्हणतात, जाऊ दे मी येते असं म्हणत विमलताई तिथून निघून जातात. आता अर्जुन त्याच्या लक्षात येतं की वॉशिंग मशीन तर आपण आतापर्यंत कधी ऑन केलीच नाहीये, ती कशी वापरायची ही मला माहीत नाहीये, मग काय करू मी आता? असं म्हणत अर्जुन आपला मोबाईल घेतो आणि मोबाईलमधून मशीनबद्दल माहिती शोधेल, परंतु आपली मशीन कोणत्या कंपनीची आहे हे देखील अर्जुनला माहीत नसतं. अर्जुन म्हणतो, मशीन तरी कोणत्या कंपनीची आहे तेच तर मला माहीत नाही. आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे इथे आता पोलीस स्टेशनमध्ये महिपत शिकरे आणि नागराज एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात. दोघांनीही एकमेकांचे गळे दाबलेले असतात आणि त्यावेळी हे सर्व दृश्य पाहताच कॉन्स्टेबल आता महिपत शिकरे आणि नागराज काका या दोघांचीही भांडणं सोडवतात. तर आता कॉन्स्टेबल धमकी देत नागराज काकांना म्हणतात, अशी जर भांडणं करत राहिलात तर तुम्हाला जेवणच मिळणार नाही. तर महिपत शिकरे म्हणतात, उपाशीच मारा त्याला. तर आता मात्र महिपत शिकरेंना कॉन्स्टेबल म्हणतात, तू गप्प बसायचं. तर इकडे कॉन्स्टेबल नागराज काकांना सगळ्यांच्या नकळतच मोबाईल आणि चिठ्ठी देतात. आता हे सगळं असतं प्रियाचं कारस्थान, कारण प्रियाच कॉन्स्टेबलला भेटलेली असते आणि म्हणालेली असते, आता मी जे काही देणार आहे ते तुम्ही नागराज किल्लेदार यांना द्यायचं आहे. त्या मोबदल्यात तुम्हाला पैसेही मिळणार आहेत, हवे तर अजून पैसे देईन, परंतु माझं काम व्हायलाच पाहिजे. असं म्हणत आता प्रियाने कॉन्स्टेबलजवळ मोबाईल आणि चिठ्ठी दिलेली असते आणि काम होण्यासाठी भरपूर असे पैसे दिलेले असतात. तर कॉन्स्टेबल म्हणू लागतात की होईल, तुमचं काम होईल. आता महिपत शिकरे यांना मात्र काहीच माहीत नसतं. तर इकडे नागराज किल्लेदार यांच्या हातात सर्वांच्या नकळतच मोबाईल आणि चिठ्ठी देत कॉन्स्टेबल तिथून निघून जातात. आता नागराज काका पाणी पिण्याचा बहाणा करत बाजूला येतात, मोबाईल खिशात ठेवतात आणि प्रियाने दिलेली चिठ्ठी वाचतात. तर त्यामध्ये प्रिया म्हणालेली असते, मी तुमची साथ सोडणार नाही, कसलंही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कस्टडीमध्ये काही हवं असेल तर मी मॅनेज करते, जमेल तेव्हा या फोनवरून मला कॉल करा आणि मग फोन त्या कॉन्स्टेबलला परत देऊन टाका. आणि खाली प्रियाने तिचं नाव लिहिलेलं असतं आणि ही चिठ्ठी वाचल्यानंतर नागराज काका ती चिठ्ठी कोणाच्या हाती लागू नये यासाठी ती चिठ्ठी अगदी पाण्यासोबत गिळून टाकतात. आता प्रियाने दिलेला पुरावा त्यांनी नष्ट केलेला असतो. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये पाहायला मिळतं आता सायली अर्जुनच्या केबिनमध्ये येताच ती खुर्चीकडे पाहू लागते. चैतन्य म्हणू लागतो, वहिनी अगं काय झालंय, ही आपल्या अर्जुनचीच खुर्ची आहे आणि आजपासून तू ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेस, त्यामुळे तुला त्या खुर्चीवर बसायला काहीच हरकत नाही, बस अगदी बिंदास्त बस. आता सायली त्या खुर्चीवर बसते, परंतु त्या खुर्चीवर बसल्यानंतर तिच्या खांद्यावरचं ओझं आणि तिचं दडपण अजूनच वाढलेलं असतं. त्यावेळीच फोन येतो. चैतन्य फोन उचलतो आणि म्हणू लागतो की हो पाठवून द्या. सायली विचारते काय झालंय? तर चैतन्य म्हणू लागतो, करमळकर येत आहेत आपले क्लायंट. सायली म्हणते बरं ठीक आहे. आता करमळकर येताच सायलीला काय बोलावं काहीच कळत नाही. तर करमळकर सायलीला म्हणू लागतात, मॅडम माझ्या केसचं पुढे काय झालं आहे? तर सायली म्हणते, मी जरा चैतन्य भाऊजी. असं म्हणत सायली शांत होते आणि म्हणू लागते, मी ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांच्याशी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. तर करमळकर सायलीला म्हणतात, पण तुम्ही कलम 447 हे लावून त्यावर तुम्ही पुन्हा एकदा केस करणार होता ना? आता मात्र सायलीला काहीच माहीत नसतं. तर सायली चैतन्यकडे पाहते तर चैतन्य खुणावूनच होकार देतो. तर करमळकर म्हणू लागतात, आम्हाला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच म्हणाले होते. तर सायली म्हणते, हो हो लावू ना, त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका, सगळं काही नीट होईल, तुम्ही काळजी करूच नका. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता अर्जुन सगळे कपडे घेऊन मशीनला लावायला येतो आणि मशीन लावत असतानाच त्याने आता सायलीला फोन केलेला असतो. सायली पाहते तर अर्जुनचा फोन असतो. चैतन्य म्हणतो, घे वहिनी. आता सायली अर्जुनशी बोलायला येते. अर्जुन म्हणतो, काय मग जमतंय ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारचं काम, म्हणजे सगळ्या मीटिंग्स वगैरे? सायली म्हणते, त्याचा विचार तुम्ही करूच नका, कारण माझी कामं मी अगदी बरोबर करणार आहे आणि आता माझी मीटिंग चालू आहे. तर अर्जुन म्हणतो, करमळकर समोर आहेतच ना,
तर सायली म्हणते की हो, तुम्ही मला फोन का केलात हे मला चांगलंच माहीत आहे. माझी मीटिंग चालू आहे आणि मला डिस्टर्ब केल्यानंतर मी सगळं काही विसरून जाईन आणि मग तुम्ही जिंकाल. मग तुम्ही सांगायला मोकळे की तू हरली आहेस, मी जिंकलो आहे. हो ना, हेच करायचं आहे तुम्हाला आणि त्यासाठीच तुम्ही मला फोन केलाय. अर्जुन म्हणतो ब्रेक? तुझ्या तोंडाला जरा ब्रेक लावशील का गं? अगं किती बोलतेस तू, आणि समोर करमळकर आहेत ना, त्यांना काय वाटेल तू तुझ्या नवऱ्याला किती बोलतेस, आय मीन बायकोला. आता तरी प्लीज ऐकून तरी घे माझं. आता सायली काही अर्जुनचं ऐकून घेत नसते. तर आता अर्जुन म्हणतो तुझ्या या बोलण्यात लिक्विडही सांडलं, मी आता मशीन लावायला आलो होतो. सायली म्हणते म्हणजे तुम्हाला फोनवर बोलता बोलता मशीनही लावता येत नाही? अहो आम्ही बायका एक साथ 4-4 कामं करतो. मशीन लावणं, भांडी घासणं, जेवण करणं, साफसफाई करणं, हे सगळं काम आम्ही करत असतो, पण तुम्हाला एक कामही जमत नाहीये. अर्जुन म्हणतो मी माझी कामं नीट करतोय. तर सायली म्हणते हो का, परंतु ती कामं करण्या अगोदर तुम्ही जे खाली लादीवर लिक्विड सांडलंय ना, ते अगोदर पुसून घ्या, नाहीतर तुम्हीच घसरून पडाल. तर अर्जुन म्हणतो ते काही मला सांगायची गरज नाही आणि तू मला अजिबातच शिकवू नकोस. आता सायलीने तर फोन कट केलेला असतो. अर्जुन म्हणतो आता ही मला सांगणार आहे मी पडणार की नाही, आणि त्याचवेळी अर्जुनचा पाय घसरतो. तो पडणार, परंतु तो स्वतःला सावरतो आणि मोबाईलकडे पाहत म्हणतो हे काय, यांना भविष्यही कळतं. आता मात्र सायलीने सांगितलेलं भविष्य खरं ठरलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन कपडे वाळत घालत असतो आणि त्यावेळी सायलीने फोन केलेला असतो. सायली अर्जुनला विचारते तुम्हाला कामं जमतायत ना? अर्जुन म्हणतो ते विचारण्यापेक्षा तू एक काम कर ना, तू हरलीस असं बोल आणि घरी ये. तर सायली म्हणते तुम्ही हरला आहात का, तर तुम्ही तसं कबूल करा, मी का कबूल करणार, मी तसं हरलीच नाहीये. तर दुसरीकडे आता घरी दूधवाला आलेला असतो. आता दूधवाला येताच अर्जुनला जाणीव करून देतो की ही सगळी कामं भाभींचीच आहेत आणि त्याच योग्य रीतीने करू शकतात. तर दुसरीकडे सायली आता बाबूशी चर्चा करते. त्यावेळी सायली म्हणू लागते दुसरा ट्रक सुद्धा महिपतनेच मॅनेज केला असेल ना? तर आता चैतन्य बाबूला विचारतो बाबू तुला अजून काही माहीत आहे का, जर तुला काही आठवत असेल तर तसं तू सांग. आता बाबू विचार करू लागतो आणि म्हणतो तो तर रमेशच म्हणाला होता. आता सायली आणि चैतन्य विचार करू लागतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी पेपरवाला बिल मागायला आलेला असतो. तर अर्जुन त्याला म्हणतो किचनची कामं ही सगळी एकदम नाही जमणार आहेत, तू उद्या ये. आता मात्र अर्जुनला घरची कामं करताना चांगलीच नाकीनव आलेली असते. तर दुसरीकडे आता सायलीने स्केच तयार करणारी व्यक्ती तिथे बोलावलेली असते आणि स्केच आर्टिस्ट बाबू ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे स्केच बनवतात. आता सायली आणि चैतन्याला ती व्यक्ती कोण आहे ही कळालेली असते. आता सायली आणि चैतन्य या केसवर कशा प्रकारे अभ्यास करतील आणि अर्जुनची जागा सायली यशस्वीरित्या सांभाळू शकेल का, ही जबाबदारी पेलण्यामध्ये सायली यशस्वी ठरेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.